श्री गणेशाय नमः. अध्याय 7. गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगवरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी दयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणवनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयासी, श्रवण करते दिवसनिशी हेरळी कराधिक, शास्त्रांची वेतने देऊनी ठेवली, तया समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपापोटी, बहुत करुणी खटपटी बुवांसी, शेवटी आणले रात्रंदिन रूप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृप बहुती सुखावे, ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती, जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते, तयावेळी पहाव्या यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती, स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सबस्तर यतिराजा हसले, मुखी होत हातो वेडा संन्यासी, पुरळ पाडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हसत तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलवणी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी स्वामींशी तुच्छ मानती, नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती, शयन जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी, वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी, त्यातून एक दंश करा आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरून बुवांसी सावध केले, त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगिती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखोनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासाठी लागते कष्ट करणे, फुकट हाता नयेची, भुवांप्रती पटली खून धरिले तात्काळ, स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तम अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.